काल रात्रीच मी ना मुगाची डाळ भिजवली होती. म्हटलं चला आज यापासूनच हेल्दी आणि टेस्टी रेसिपी बनवूया. तर मुगाची डाळ मिक्सरच्या भांड्यात टाकूया. त्यानंतर अर्धी वाटी इथे रवा टाकायचा, अर्धी वाटी पोहे टाकूया. आवडीनुसार हिरवी मिरची टाकायची, थोडीशी जिरे टाकूया, अर्धी वाटी आपल्याला दही टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून स्मूथ असं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. आता हे बॅटर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. चॉप करण्यासाठी मी इथे व्हेजिटेबल्स काढले आहे आणि चॉपरमध्ये हे छान चॉप करून घेतले. तुम्ही आवडीनुसार कुठल्याही भाज्या घेऊ शकता. तर हे चॉप केलेले व्हेजिटेबल्स आपण या बॅटरमध्ये टाकायचं. थोडीशी हळद, जिरा पावडर टाकायची. त्यानंतर भरपूर पांढरे तीळ टाकले, चवीपुरतं मीठ टाकूया आणि इथे मी जिरा, मोहरी आणि कढीपत्त्याचा तडकासुद्धा टाकलेला आहे. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. किंचित असा मी इथे सोडासुद्धा टाकते आहे. तुम्ही नाही टाकला तरीही चालेल. आता हे सगळं परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपण याच्यात छान इडल्या तयार करून घ्यायच्या. तर इडली पात्रात हे बॅटर टाकून इडल्या आपल्याला 15 मिनिटं स्टीम करून घ्यायचे आहे. तर बघू शकता मस्त आपल्या इडल्या तयार झाल्या. थंड झाल्या की लगेच काढून घेऊयात. तर हेल्दी आणि टेस्टी रेसिपी तुम्ही मुलांसाठी नक्कीच ट्राय करू शकता. मुलं खूप आवडीने खातात आणि मुलांच्या टिफिनसाठी म्हणा किंवा सकाळच्या ब्रेकफास्ट